महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या नावाखाली रुग्णांची लूट थांबवा, पत्रकार परिषदेत मागणी. महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी बौद्ध महासभेचं धुळ्यात धरणे आंदोलन. विद्यावर्धिनी महाविद्यालयात जिल्हास्तरीय पाली भाषा प्रचार परीक्षा गुणगौरव सोहळा संपन्न. आणि धुळे पुणे रेल्वे सेवा सुरू करा या मागणीचं भाकपतर्फे स्टेशन व्यवस्थापक जाधवांना निवेदन. धुळे शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करीत ही लूट तात्काळ थांबवावी, तसेच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी सुभाष सूर्यवंशी, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता विकास गोमसाळे, सूरज भावसार आणि गोपाल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी डॉक्टर सुशील नवसारे व डॉक्टर पंकज देवरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांची सर्वाधिक लूट होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुभाष सूर्यवंशी यांनी सांगितलं की डॉक्टर सुशील नवसारे यांच्या मागील 2 ते 5 वर्षातील प्रकरणांची माहिती आपल्याकडे असून रुग्णांची लूट करून मोठी संपत्ती त्यांनी जमा केल्याचा आरोप केला आहे. 2 महिन्यांपूर्वी डॉक्टर नवसारे यांच्या रुग्णालयात रुग्णांशी वाद झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी डॉक्टर नवसारे यांनी हल्लेखोरांनी गळा दाबला आणि चेन खेचल्याचा आरोप केला होता. या घटनेचे व्हिडिओ सार्वजनिक करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे. विकास गोमसाळे यांनी सांगितलं की माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सन 2012 ते 2019 दरम्यान डॉक्टर पंकज देवरे यांच्या ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर 2 ते 6 वेळा शस्त्रक्रिया दाखविण्यात आल्याचं समोर आलं आहे. एकाच दिवशी 3 ते 4 शस्त्रक्रिया दाखवून योजनेचा निधी लाटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. गोपाल चौधरी यांनी सांगितलं की डॉक्टर देवरे यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या वडिलांना अपंगत्व आलं. तसेच त्यांच्या रुग्णालयात चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे आतापर्यंत 1378 जणांना अपंगत्व आलं असल्याचा आरोप त्यांनी करीत या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचंही सांगितलं. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA डॉक्टरांवर अन्याय झाल्यास आंदोलन करते, मात्र चुकीच्या डॉक्टरांविरोधात का उभी राहत नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला. डॉक्टरांच्या चुका झाकण्यासाठीच IMA संघटना कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला. खाजगी रुग्णालयांमध्ये योजनेच्या रकमेवर शस्त्रक्रिया शक्य नसल्यास डॉक्टरांनी रुग्णालये बंद करावीत असं मतही गोपाल चौधरी यांनी व्यक्त केलं. दरम्यान उभाटा शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख संदीप चौधरी यांनी या मागण्यांना पाठिंबा देत शासनाने या संदर्भात कठोर कायदे करावेत अशी मागणी केली. नाव माझं सुभाष काशीनाथ सूर्यवंशी आहे. माझा जन्म आणि कर्मभूमी धुळे शहर आहे. मी सध्या पुणे शहरात स्थायिक आहे. माझ्या भावावर डॉक्टर सुशील नवसारे यांच्या निष्काळजीपणाने मृत्यू झालेला आहे. त्यांनी माझ्या भावाचे इंजेक्शन हे काळ्या बाजारात विकलेलं आहे आणि माझ्या भावाचा एक प्रकारे त्यांनी खूनच केलेला आहे. डॉक्टर सुशील नवसारे यांनी माझा त्यांचा स्पष्ट आरोप आहे आणि डॉक्टर सुशील नवसारे यांना मी ओपनली चॅलेंज करतो आहे की त्यांनी जनता दरबारात यावं. मी जे केलेले आरोप खोटे असेल तर त्यांनी मला सिद्ध करून दाखवावे, नाहीतर मी जे आरोप केले ते सध्या त्यांच्याच रायटिंगमध्ये मिळाले माहिती आहे. माझ्याकडे कागदपत्र आहेत ते मी सिद्ध करून दाखवू शकतो. नवीन स्टार्ट करतो. तिथून जे आपण आणून दिलं तर टॉकलेजन नावाचं इंजेक्शन आहे ते 24/7/2020 रोजी त्यांनी प्रिस्क्रिप्शन नियमाप्रमाणे दिलेलं होतं, पण त्यावेळेस तुटवडा असल्यामुळे मला 25/7/2020 रोजी दुपारी 12:30 वाजता सिद्धेश्वर हॉस्पिटल इथून भेटलं होतं. ते मी त्यांना आणून दिलं. त्यानंतर 25/7/2020 रोजी त्यांनी मला 4:30 वाजता सांगितलं तुमच्या भावाला वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला पण तुमचे भाऊ वाचले नाही. त्यानंतर यांनी मला 8 वाजता डेड बॉडी वगैरे घेतली. नियमानुसार मी डेड बॉडी घेतली. काही मला कागदपत्र दिले. भावाचा धार्मिक विधी पार केल्यानंतर मी काही माझ्याकडे असले कागद चेक केले. त्यात मला सगळ्यात पहिले भावाचा डेथ सर्टिफिकेट भेटला. त्याच्यावर क्लेम मेन्शन होतं 24/7/2020 डायट ऑन, म्हणजे याचा अर्थ माझा भाऊ 24/7/2020 रोजी एक्सपायर झालेला असतानाही यांनी मला 25/7/2020 रोजी कळवले आणि माझ्याकडनं त्या दिवशी 90,000च्या आसपास यांनी मेडिसिन घेतली. तर यांनी एक प्रकारे माझा दिलेला मेडिसिनचा काळा बाजारच केलेला आहे आणि माझ्या भावाचा यांनी एक प्रकारे खून केलेला आहे. हा माझा स्पष्ट डॉक्टर सुशील नवसारे यांच्यावर आरोप आहे.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. तथागत गौतम बुद्ध यांच्या शांततेच्या संदेशाची भूमी असलेले महाबोधी महाविहार सध्या बिहार व केंद्र सरकारच्या ताब्यात असून ते तात्काळ बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि समाजसुधारिका सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आलं. जगभरातील बौद्ध अनुयायांची भावना लक्षात घेऊन महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या आंदोलनात ज्येष्ठ दलित नेते एस. यू. तायडे, सुरेश लोंढे, महेंद्र महाले, रत्नशील सोनवणे आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाला तेली समाजाचे नेते सुनील महाले, भटक्या विमुक्तांचे नेते रमेश श्रीखंडे यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. याची मागणी संपूर्ण देशभर सुरू आहे, परंतु काही गोष्टींचा अंत असतो. परंतु ही सहनशीलता आता आमच्याकडनं होणार नाही. जर झालं नाही, शासनाने याची दखल घेतली नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम भटक्यामुक्त समाज या बौद्ध समाजाबरोबर राहून खांद्याला खांदा लावून सरकारची लढेल आणि वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. तसंच खांदेशरी समाज मंडळाचे दरम्यान जे महामंडळ आहे, शासनानं या समाजाला गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं, पण त्याची पूर्तता नाही केल्यामुळं आज हे धरणं आंदोलन होत आहे. भविष्यात जर शासनाने याची पूर्तता केली नाही तर त्याचाही तीव्र आंदोलन सरकारला जाब करावं लागेल आणि वेगळ्या मार्गानं आम्ही यापुढील आंदोलन करू. अशाला महाराष्ट्र राज्य भटक्या मुक्त पण या दोघं संघटनेला आम्ही पाठिंबा देत आहोत आणि वाटेल जेव्हा जेव्हा लढा येईल तेव्हा मी आणि माझे समाज एकत्र खांद्याला खांदा लावून आम्ही जय महाराष्ट्र. 26 जानेवारी 1950 सोबत आमल्यानंतर पूर्वीचे जे होते ते रद्द झालेले आहेत. परंतु 50चा जो कायदा बुद्धविहारासाठी करून ठेवलेला आहे तो रद्द न करता या मस्जिदमध्ये बाबरी मस्जिद म्हणायचे त्या मस्जिदला उत्खनन केल्यानंतर तिथे कुणाचे अवशेष निघाले हे सगळं जगजाहीर आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने अतिक्रमण करून किंवा दहशतीचं वातावरण निर्माण करून दुसऱ्याच्या हक्कावर आणत आहेत आणि आज आमच्या हक्कावरती गदा आणलेली आहे, ही लवकरात लवकर जर संपत नाही तर या देशामध्ये तीव्र आंदोलन होईल. महाबोधी बुद्धविहार या बुद्धविहाराचा ताबा आमचे तिथे जे भिक्खू आहेत, जे संस्था आहेत आमच्या बुद्धिस्ट सोसायटीच्या, त्यांच्या ताब्यात लवकरात लवकर द्यावं एवढी फक्त शासनाला इशारा करण्यासाठी हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरण्याचं आंदोलन आहे. यापुढे मात्र धरणे शांततेचा कार्यक्रम होणार नाही. लवकरात हा सरकारला आमचा आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा बुद्ध विहार समन्वय समितीमार्फत पाली भाषा प्रचार परीक्षा क्रमांक 1 ते 7चं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षांमध्ये धुळे शहर, धुळे जिल्हास्तर, तालुकास्तर आणि गाव पातळीवर परीक्षांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पाली भाषा परीक्षांचा निकाल हाती आल्यानंतर परीक्षांमध्ये विविध स्तरावर 1, 2, 3 असे क्रमांक पटकाविणाऱ्या परीक्षार्थींना धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या सभागृहात स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख स्वरूपातील बक्षिसे देऊन गौरविण्यात आलं. तसेच या परीक्षा घेण्यासाठी सहकार्य करणाऱ्या उपासक उपासिका तसेच प्रोत्साहन देणाऱ्या गाव पातळीवरील, शहर पातळीवरील समाजसेवकांना सन्मानित करण्यात आलं. या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धुळे शहरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गौतम शिलवंत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम खानदेश शिक्षण मंडळ धुळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निळे, डॉक्टर दीपक शेजवळ, व्ही.टी. गवळे, भालचंद्र बैसाने, डॉक्टर विजय कांबळे, डॉक्टर सुषमा थोरात, विजय दामोदर, पालिनीदास अहिरराव, पुष्पाताई शिरसाट, दिलीप वाघ, इंजिनियर दिलीप वानखेडे, कुमारी मंजिरी सोनवणे, ॲडव्होकेट विलास झालटे, नितीन मोरे, प्राध्यापक विलास चव्हाण, प्राध्यापक डॉक्टर संजय ढोडरे,
PU पवार, ॲडव्होकेट मधुकर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ॲडव्होकेट महेंद्र निळे, डॉक्टर गौतम शिलवंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कुमारी मंजिरी सुनील सोनवणे हिने समाजातील महिलांचं महत्त्व या विषयावर प्रभावी असं भाषण सादरीकरण केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक धुळे जिल्हा बुद्धविहार समन्वय समितीचे कार्यवाह VT गवळे यांनी, सूत्रसंचालन समितीचे जिल्हा सचिव राजेंद्र थोरात यांनी केलं, तर आभार प्रदर्शन समिती सदस्या पुष्पाताई शिरसाट यांनी केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर शेजवळ, BB साळवे, विनोद चव्हाण, चतुर चित्ते, सुभाष निकुंबे, दिलीप गुलाले, अशोक वाघोदे, प्राध्यापक विलास चव्हाण, वसंतराव गवळे, प्राध्यापक अनिल दामोदर, डॉक्टर सुरेश बिराडे, इंजिनियर GB पवार, डॉक्टर निलेश रोटे, विशाल वाघोदे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ जाधव, श्रीकांत बैसाने, लता बागुल, भारती शिंदे, विद्या तायडे, मध्यमा थोरात, रवींद्र मोरे, राजेंद्र ढोडरे आदींनी परिश्रम घेतले. या गुणगौरव सोहळ्याला परीक्षार्थी, मार्गदर्शक, केंद्र संचालक, पालकवर्ग, उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि बुद्धविहार जे आहेत यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम या बुद्धविहार समन्वय समितीचं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे बुद्धविहारांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणे व बुद्धविहार संस्कृती निर्माण करणे व धम्मप्रचाराचे चक्र हे गतिमान करणे. तिसरं उद्दिष्ट आहे धम्मदीक्षा कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिर, कार्यशाळा, शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. चौथं उद्दिष्ट आहे राज्य व जिल्हा स्तरावर महाविहार, प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, वसतिगृह, वृद्धाश्रम, संस्कार केंद्र निर्माण करणे. पाचवं उद्दिष्ट आहे बौद्ध भिक्खू. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय अतिथीगण, इथे उपस्थित सगळे परीक्षार्थी व पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, मला जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं तेव्हा मला वाटलं की ज्या कार्यक्रम दरवर्षी बहुतेक मागच्या वर्षी त्या तिकडे झाला होता, तर यावर्षी हे प्रांगण छोटं पडायला लागलं असं मला वाटायला लागलं. मागच्या वर्षीचं प्रांगण खूप भव्य दिव्य आणि मोठं होतं. तर असं मी त्यांना विनंती करतो की पुढच्या वर्षी तुम्ही मोठी तयारी करा, कारण की पुढच्या वर्षी ही यापेक्षा जास्त मला वाटतं की विद्यार्थ्यांची संख्या या परीक्षेसाठी असणार आहे. सर्वप्रथम मी यांना वयोवृद्ध असं किंवा निवृत्त असं म्हणणं चुकीचं आहे बेसिकली, किंवा यांना सदैव कार्य करणारे कार्यकर्ते असं त्यांना संबोधलं पाहिजे, कारण की त्यात माझे वडील सुद्धा आहेत आणि हे सगळे जरी सेवानिवृत्त झाले असले तरी ते आमच्यापेक्षा जास्त कार्य करतात आणि हेच आमच्यासाठी खूप समाधानाचं आणि महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणजे कुठेतरी आम्ही कमी पडतो याची जाणीव ते आम्हाला नेहमी करून देत असतात, की बाबा तुम्ही जे काम करायला पाहिजे जे आम्ही या वयातही करतोय आणि तुम्ही तुमच्याकडे बघा की तुम्ही अजून जास्त काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे माणूस शिकला म्हणजे त्याने तो जो शिकला आहे ते शिकल्याचं महत्त्व तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तो समाजात जाऊन त्याची परतफेड करतो. आणि जोपर्यंत आपण ही परतफेड करणार नाही तोपर्यंत मला वाटतं की हा समाज ज्या लेवलला आज आहे, बाबासाहेबांनी ज्या लेवलला आपल्याला आणून ठेवलं होतं त्या लेवलच्या कुठेतरी आपण कमी पडतोय असं नेहमीच मला जेव्हा माझ्या शैक्षणिक कार्यात मी काम करत असतो तेव्हा वाटत असतं. तर सर्वप्रथम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नमो बुद्धाय. माझं नाव रोशनी गणेश पगारे. मी पाली भाषेची परीक्षा दिली होती आणि यासाठी मला थोरात सरांचं मार्गदर्शन मिळालं. बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर हे पूर्ण भारतभर या परीक्षेसाठी प्रयत्न करत आहे आणि पाली भाषा ही खूप प्राचीन भाषा आहे, ती जोपासण्याचं काम ही समिती करते. आणि आपण जे म्हणतो की बुद्धं शरणं गच्छामि किंवा जे आहे त्याचा खरा अर्थ मला या भाषेमध्ये विकास मोहिते बुद्ध विहार समन्वय समिती आयोजित पाली भाषा प्रचार परीक्षा मध्ये माझा राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. या परीक्षेसाठी मला VT गवळे सरांनी मार्गदर्शन केले आहे. पाली भाषा ही आपण सर्व भाषांचा पाया म्हणू शकतो. आपण पाली भाषेत जे त्रिसरण पंचशील म्हणत असतो त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो, पण आपण ही परीक्षा देतो त्याच्याने आपल्याला प्रत्येक शब्दाचे अर्थ मिळतो. आपण बुद्धांना जी वंदना करतो, आपण बुद्धांना कोणत्या अर्थाने वंदना करतो हे आपण या भाषेतून शिकू शकतो. पाली बुद्धविहार समन्वय समिती ही भारतभर ही भाषा प्रचार करण्याचे काम करत आहे. मी बुद्धविहार समन्वय समितीचे आभार व्यक्त करते. जय भीम, जय नमो बुद्धाय.
हाय जय भीम. माझं नाव साक्षी वाळवेरे. मी गेल्या 5 वर्षापासून पाली भाषेचा अभ्यास करते आणि यावर्षी 5व्या एक्झाममध्ये माझा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे आणि अशाच प्रकारे मी पुढच्या परीक्षाही देत असणार आहे. आणि पाली भाषा ही बुद्धांच्या काळातली प्राकृत भाषा आहे, तर याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तरुण वर्गियांनी याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या भाषेकडे मी बुद्ध विहार समन्वय समितीकडून ॲट्रॅक्ट झाली आहे. सो सगळ्यांनी या पाली भाषेच्याकडे ॲट्रॅक्ट व्हा आणि नक्कीच या पाली भाषेचा प्रचार प्रसार करावा. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे पुणे, धुळे मुंबई तसेच धुळे नरडाणा या प्रस्तावित रेल्वे मार्गाचं काम तातडीने सुरू करून धुळेकरांना थेट रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व ज्येष्ठ नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन धुळे रेल्वे स्थानक व्यवस्थापक संतोष जाधव यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविण्यात आलं. निवेदनात नमूद केलं आहे की पुणे हे राज्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र मानलं जातं. खानदेशातील अनेक विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्याकडे जातात. तसेच विविध आजारांवरील उपचारांसाठी रुग्ण देखील पुण्यातील रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र धुळे पुणे अशी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. या पार्श्वभूमीवर धुळे पुणे विशेष रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई हे देशातील प्रमुख व्यापार केंद्र असून तेथे नामांकित रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण मुंबईकडे प्रवास करतात. धुळे येथून सायंकाळी सुमारे 7 वाजता सुटणारी रेल्वे सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. मनमाड, धुळे, इंदोर या प्रस्तावित रेल्वे मार्गावरील धुळे, बोरवीर ते नरडाणा दरम्यानचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास दळणवळणाच्या सुविधा वाढून धुळे शहर व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही धुळे पुणे आणि धुळे मुंबईसाठी थेट रेल्वे सेवा सुरू झाली नाही. ही बाब खेदजनक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास प्रवासी जनतेच्या सहभागातून जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनाची प्रत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना देण्यात आली. यावेळी पोपटराव चौधरी, हिरालाल परदेशी, साहेबराव पाटील, LR राव, दीपक सोनवणे, हरिश्चंद्र लोंढे, बबनराव वानखेडे, गोपी लांडगे, नाझनीन शेख, सुधाकर पाटील, धनंजय गाळणकर उपस्थित होते. आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याचबरोबर समविचारी संघटना आणि संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे ते पुणा, धुळे ते मुंबई या आपल्या रेल्वे गाड्या सुरू कराव्या आणि त्यासोबत धुळे ते नरडाणा जो 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे तो मार्ग सुरू करावा यासाठी आज निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. धुळे शहरातून पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. यामध्ये खानदेशातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा, शेतमजुराचा मुलगा हा शिक्षणासाठी धडपड करतो आणि पुणे गाठतो. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आणि खाजगी वाहनाचं जे भाडं आहे ते खिशाला न परवडणं असल्यामुळे त्याच्याही माध्यमातून काही विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित असतात. त्याचबरोबर धुळे ते मुंबई ही पण एक आपलं रेल्वे संध्याकाळची 7 वाजता सुरू करावी. आज मुंबई हे देशाचं औद्योगिक क्रांतीचं शहर आहे. त्याचबरोबर तेथे नामांकित दवाखाने आहेत. काही दुर्धर आजाराने जे पेशंट असतात या पेशंटचं सुद्धा उपचार त्या ठिकाणी होतो आणि म्हणून संध्याकाळची जर रेल्वे सुरू केली मुंबईची तर सकाळी उपचार करून किंवा मार्केटिंग करून सनी त्या पद्धतीने दिवसभराचं कामकाज होतं. या माध्यमातूनही आमची ती मागणी आहे. त्याचबरोबर धुळे ते नरडाणा इंदोर जो रेल्वे मार्ग आहे याच्यातला 35 किलोमीटरचा धुळे तर नरडाणा हा रेल्वे मार्ग त्वरित कार्यान्वित करावा की जेणेकरून धुळे शहर हे भारताच्या नकाशावर मध्यभागी येऊन सनी आज पूर्व पश्चिम जे आपलं मार्ग आहे या मार्गाला जोडल्या जाऊन या धुळे शहराचा औद्योगिक विकास, व्यापारी केंद्र हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल. यासाठी आम्ही वारंवार रेल्वे प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत. आमच्याकडे त्याचा
निवेदनाच्या प्रतिसुद्धा आहेत, दैनिकामध्ये सुद्धा त्याच्या मागण्या आलेल्या आहेत, परंतु रेल्वे प्रशासन आमच्या मागणीकडे गांभीर्याने घेत नाही. भविष्यामध्ये आम्ही जनतेला सोबत घेऊन जर आमची मागणी पूर्ण झाला नाही तर रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध एक जनआंदोलन उभारू असा इशारा मी या माध्यमातून देत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.